हनुमान चालिसाची निर्मिती कशी झाली? खूप इंटरेस्टिंग कथा आहे. त्याआधी सर्वांना जय श्रीराम. एकदा तुलसीदासजी असे गावातून चाललेले असतात आणि तिकडून एक अंतयात्रा चालू असते. तिथली एक स्त्री असते, ती येते आणि ह्यांच्या पाया पडते. ते तिला म्हणतात सौभाग्यवती भव. आता तुलसीदासजींना हे माहिती नसतं की ज्या व्यक्तीची अंतयात्रा चालली त्यांची ही पत्नी आहे. पण आता तुलसीदासजींच्या मुखातून निघालेला शब्द खोटा कसा ठरणार? मग ते सगळ्यांना सांगतात की तुम्ही प्रभू रामचंद्राचं ध्यान करा. सगळे करतात आणि ती व्यक्ती जिवंत होते. आता हा चमत्कार अकबराच्या कानावर पडतो आणि अकबराला खूप क्युरिओसिटी असते की मला हा चमत्कार बघायचा डोळ्यांसमोर. ते तुलसीदासजींना बोलवतात आणि ते करायला सांगतात. आता ते म्हणतात की हे काही मी नाही केलं, हे तर प्रभू रामचंद्रांची कृपा आहे. अकबर काही ऐकत नाही आणि त्यांना तुरुंगामध्ये डांबून ठेवतो. तिथे 40 दिवस तुरुंगामध्ये असताना तुलसीदासजींनी हनुमान चालिसाची रचना केली आणि त्याचा कंटिन्युअस जप सुद्धा केला. मग तिकडे एक चमत्कार होतो की एक वानरांची टोळी येते मोठी आणि ती त्या नगरावरती आक्रमण करते, अकबरालाही त्रास देऊन सोडते, सगळीकडे उत्पात करून सोडते. अकबराच्या लक्षात येतं की ही सगळी हनुमानजींची कृपा आहे. मग ते तुलसीदासजींची सुटका करतात. यामध्ये हनुमान चालिसामध्ये एक लाईन येते, जो शतबार पाठ करे कोई, छूटे बंदी महासुख होई. जशी तुलसीदासांची बंदिवासातून सुटका झाली, त्याचप्रमाणे आपणही ज्या विकारांचे बंदी आहोत ना, त्यापासून आपली सुटका होते जर आपण हनुमान चालिसाचा जप केला.